भारताची भव्य मंदिरं. कधी विचार केलाय की ही कोणी आणि कशी घडवली असतील? ह्या मंदिरांमागे इतक्या अद्भुत दंतकथा आहेत की खरं काय आणि कल्पना काय हेच कळत नाही. असं म्हणतात की ही मंदिरं दैवी शक्ती असलेल्या कलाकारांनी घडवली, ज्यांचं आयुष्य त्यांच्या कलाकृतीं इतकंच विलक्षण होतं. चला तर मग आज आपण याच कथा आणि त्यामागचं सत्य शोधूया. आणि खरंच या मंदिरांकडे पाहिल्यावर या कथांवर विश्वास ठेवावासा वाटतो. जणू काही हे दगड नाहीत तर त्यात अख्खी महाकाव्य कोरलेली आहेत. या कथांमध्ये एक प्रकारची जादू आहे, एक गूढता आहे जी आपल्याला त्या प्राचीन शिल्पकारांच्या जगात घेऊन जाते. तर या सगळ्या दंतकथांमध्ये ना, एक नाव नेहमी पुढे येतं. कर्नाटकातले महान शिल्पकार जकणाचारी. त्यांची कथा तर इतकी प्रसिद्ध आहे की अनेक मंदिरांच्या निर्मितीचं श्रेय सरळ सरळ त्यांनाच दिलं जातं. पण नक्की काय आहे ही गोष्ट? विचार करा, कलेसाठी किती जबरदस्त समर्पण असेल. जकणाचारी हे एका ठिकाणी बसून काम करणारे कलाकार नव्हते. ते होते एक भटकते, कलेला वाहून घेतलेले साधक. आणि याच प्रवासात त्यांच्या आयुष्याला एक अशी कलाटणी मिळाली जी एका दंतकथेचा आधार बनली. आणि इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. विचार करा, एका बाजूला एवढा मोठा अनुभवी कलाकार आणि दुसऱ्या बाजूला एक अगदीच तरुण अनोळखी मुलगा. जकणाचारींना आपल्या कलेचा इतका अभिमान होता की त्यांनी पैज लावली की जर मूर्तीत दोष निघाला तर ते स्वतःचा हात कापून टाकतील. आणि काय आश्चर्य, जेव्हा त्या मुलाने मूर्तीवर चंदनाचा लेप लावला तेव्हा मूर्तीच्या नाभीजवळचा भाग ओलाच राहिला. तो भाग फोडला असता आतून काय बाहेर आलं? पाणी, वाळू आणि एक जिवंत बेडूक. आणि हो, त्यांनी आपलं वचन पाळलं. जकणाचारीने आपला उजवा हात कापला. ही एक दुःखद गोष्ट इथेच संपू शकली असती, पण नाही. त्यांनी आपल्या गावी परत येऊन शेवटचं एक केशव मंदिर बांधण्याचा निश्चय केला. आणि म्हणतात की जेव्हा ते मंदिर पूर्ण झालं तेव्हा देवाच्या कृपेने त्यांचा तो तुटलेला हात पुन्हा पहिल्यासारखा झाला. ही कथा आहे अभिमानाची, त्यागाची आणि अखेरीस दैवी कृपेची. बरं, जकणाचारीची कथा तर सुखात संपली, पण अशा हुशार आणि दुर्दैवी कलाकाराची कथा फक्त कर्नाटकापुरतीच मर्यादित नाहीये. गंमत म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात अशाच कथा वेगवेगळ्या रूपात आपल्याला ऐकायला मिळतात. ह्या सगळ्या कथांमध्ये एक समान धागा आहे. एक अत्यंत प्रतिभावान वडील, त्यांच्यापेक्षाही जास्त प्रतिभावान मुलगा, आणि या दोघांच्या नात्यात निर्माण होणारी असूया किंवा स्पर्धा आणि त्याचा होणारा दुःखद शेवट. हा काही योगायोग वाटत नाही, हा एक ठरलेला पॅटर्न दिसतोय, नाही का? आता जरा या स्लाइडकडे बघा. हे पॅटर्न किती सारखे आहेत हे अगदी स्पष्ट दिसतंय. तमिळनाडूमध्ये वडील रागाच्या भरात मुलाला मारतात. आंध्र प्रदेशात मुलगा मंदिर जिवंत करतो म्हणून वडील त्याची हत्या करतात. ओडिशातली कोणार्कच्या सूर्यमंदिराची कथा तर खूपच हृदयद्रावक आहे, जिथे एका 12 वर्षांच्या मुलाला तब्बल 12,000 कारागिरांचा मान वाचवण्यासाठी आपला जीव द्यावा लागतो. आणि केरळमध्ये पेरुमटच्चन नावाचा महान कारागीर आपल्याच मुलाच्या प्रतिभेचा हेवा करतो आणि चुकून त्याच्यावर हत्यार पाडून त्याला ठार करतो. सगळ्या कथांमध्ये प्रतिभा आणि त्या प्रतिभेचा दुःखद शेवट हा समान धागा दिसतो. ओके, तर या सगळ्या कथा खूपच इंटरेस्टिंग आहेत, ऐकायला खूप नाट्यमय वाटतात. पण यातलं खरं किती? या कथांमागे काही ऐतिहासिक सत्य आहे की या निव्वळ कल्पना आहेत? चला, आता दंतकथांच्या जगातून बाहेर पडून इतिहासाचे पुरावे काय सांगतात ते पाहूया. तर मग या कथा आणि इतिहासकारांना सापडलेले पुरावे हे एकमेकांशी जुळतात का, की सत्य काहीतरी भलंच आहे? आणि याचं उत्तर खूपच स्पष्ट आहे. संशोधनानुसार यापैकी एकाही कथेला कोणताही शिलालेख किंवा लिखित पुरावा सापडत नाही. जकणाचार्य असो, पेरुमच्चन असो किंवा इतर कोणीही, ही सगळी पात्र लोककथांमध्ये जिवंत आहेत, इतिहासात नाहीत. खरं तर बऱ्याच काळापासून आपला एक मोठा गैरसमज होता. आपल्याला वाटायचं की भारतीय कलाकार खूप निस्वार्थी होते. ते आपल्या कामावर स्वतःचं नाव कधीच लिहित नसत, प्रसिद्धीपासून दूर राहत. पण आता नवीन संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. मग प्रश्न उरतो की जर ह्या दंतकथा खऱ्या नाहीत तर ही अद्भुत मंदिरं बांधली कोणी? सत्य हे दंतकथांपेक्षाही जास्त रंजक आहे, कारण या कलाकारांनी आपली ओळख मागे सोडली आहे, थेट दगडांवर कोरून. चला, आता भेटूया खऱ्या कलाकारांना. इतिहासाच्या नोंदींमध्ये आपल्याला अशा खऱ्या कलाकारांची नावं सापडतात. उदाहरणार्थ नरसोब्ब.
हे चालुक्य काळातले एक महान वास्तुविशारद होते. त्यांच्याबद्दलच्या कथा नाहीयेत, तर त्यांच्या कामाचे आणि नावाचे थेट शिलालेख सापडले आहेत. आणि हे बघा त्यांच्याबद्दल काय लिहिलंय की मंदिर बांधणीत त्याच्यासारखा कुशल कोणी झाला नाही आणि होणार नाही. ही काही दंतकथा नाहीये, हा थेट एका प्राचीन शिलालेखातला उल्लेख आहे. यावरून स्पष्ट दिसतं की त्या काळात या कलाकारांना किती मान होता. ते अनामिक नव्हते, तर ते त्यांच्या काळातले सुपरस्टार होते. म्हणजे हे कारागीर काही फक्त मजूर नव्हते. शिलालेखांवरून कळतं की त्यांची एक व्यावसायिक रचना होती. त्यांच्या कौशल्याची स्तुती व्हायची. त्यांची गुरु-शिष्य परंपरा होती. ते अभिमानाने आपल्या कामावर सही करायचे. आणि इतकंच नाही, तर काहींच्या तर मालकीच्या दगडांचा खाणीसुद्धा होत्या. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ही आहे एक सही. होयसळ काळातल्या प्रसिद्ध शिल्पकार मल्लिट्टम्मा यांची ही सही आहे, जी मंदिराच्या छतावर सापडली. त्यांनी तब्बल 7 वेगवेगळ्या मंदिरांवर आपलं नाव कोरलं आहे. हा एक ठोस पुरावा आहे की हे कलाकार आपली ओळख अभिमानाने जपत होते. पण थांबा, पुरावे इथेच संपत नाहीत. केवळ सह्याच नाहीत. आता आपण जो पुरावा पाहणार आहोत तो तर सगळ्यात जबरदस्त आहे, जो थेट या कलाकारांच्या कामाच्या पद्धतीवरच प्रकाश टाकतो. हे बघा, किती कमालीचं आहे हे. डावीकडे आहे खाणीच्या दगडावर कोरलेलं एक कच्चं रेखाचित्र, एक स्केच, आणि उजवीकडे आहे मंदिरात असलेली अंतिम मूर्ती. दोन्ही अगदी सारखे आहेत. यावरून स्पष्ट होतं की कलाकार आधी खाणीतच सराव करायचे आणि मग मंदिरात अंतिम कलाकृती घडवायचे. आणखी एक उदाहरण पाहूया, म्हणजे अजून स्पष्ट होईल. वाली आणि सुग्रीव यांच्या युद्धाचं हे खाणीतलं रेखाटन आणि मंदिरातलं अंतिम शिल्प. हा थेट संबंध दाखवतो की ही मंदिरं काही दंतकथांमधल्या पात्रांनी नाही, तर प्रत्यक्ष जागेवर काम करणाऱ्या, नियोजन करणाऱ्या व्यावसायिक कारागिरांनी बनवली होती. तर आत्तापर्यंतच्या पुराव्यांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारताच्या मंदिरांचे निर्माते हे कोणी दुःखी, शापित, अफसानवी कलाकार नव्हते. ते होते कुशल, संघटित आणि स्वाभिमानी व्यावसायिक, ज्यांना त्यांच्या कामाचा प्रचंड अभिमान होता. त्यांनी आपली ओळख लपवली नाही, उलट दगडांवर कायमची कोरून ठेवली. पण मग एक प्रश्न मनात येतोच. जर सत्य इतकं स्पष्ट आहे, तर मग आपल्याला नरसोब किंवा मल्लित्तम्मा ही खरी नावं आठवण्याऐवजी जगन्नाचारीसारख्या पौराणिक पात्रांच्या दुःखद कथाच का जास्त लक्षात राहतात? कदाचित इतिहासाच्या पुराव्यांपेक्षा रंजक कथांमध्ये जास्त ताकद असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?